विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावानं फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला। आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे तोतयानं पैसे मागितले। टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी फसवणूक टळली। नार्वेकरांच्या स्वीय सहाय्यकानं या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात दोघा तोतयांविरोधात तक्रार दिली आहे। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात वादग्रस्त नाटक सादर करणाऱ्या 6 कलावंतांना अटक झाली आहे। त्याच्या निषेधार्थ पुरोगामी आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव घालून धारेवर धरलं। एबीव्हीपीनं या नाटकाला आक्षेप घेत गोंधळ घातला होता, तर कलाकारांच्या बाजूनं पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहिले। यावरून न्यायालयानं राऊतांच्या वकिलांची चांगलीच कानउघडणी केली। मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्यात राऊतांना कोर्टानं आजपर्यंत दिलासा दिला होता। तसंच आज सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र राऊत गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातनं जाणाऱ्या जालना रोडवर आता अवजड वाहतुकीला बंदी करण्यात येणार आहे। गुरुवारी पहाटे गॅस टँकरला अपघात झाल्यानंतर गॅस गळतीमुळे शहरातल्या हजारो नागरिकांचा जीव 18 तास टांगणीला लागला होता। भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अवजड वाहतूक बीड बायपास रोडवरनं वळवण्याचा विचार आहे। समितीच्या अहवालानंतर अवजड वाहनांना जालना रोड कायमचा बंद करण्यात येईल। धुळे जिल्ह्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लागलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत। वाचाळ वेळ खूप आहेत, त्यांना चांगलं काम दिसत नाहीये असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले। अंमळनेरच्या पाडळसरे धरणाच्या पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय। ज्यांना 400 पार जायचंय ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसते ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंच्या भाजपचं पार कसं जातं हे पाहतो असं खुलं आव्हान दिलं। त्याला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय। अकोल्यात आम आदमी पक्षानं निषेध आंदोलन केलं। राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत आपनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। उल्हासनगरात भाजपा आमदारांना थेट पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात 2 जण जखमी झाले।